लेफ्टी आहे हे कळल्यावर लोकांचं असं असतं की अरे ही डावरी आहे किंवा हिचा अक्षर कसा असेल किंवा ही काय करत असेल. तर हे ऐकून असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करतोय का ह्यांच्यापेक्षा. कि आप लेफ्टी हो, सब कुछ लेफ्ट से करते हो क्या. तो उनका ये मतलब आश्चर्य और वातावरण देखकर मुझे ऐसा लगता है कि हाँ इसमें क्या अलग है. मुझे तो कभी क्या कि दैनंदिन काम में मुझे कभी कोई फर्क लगता नहीं है. मला माझ्यावर गर्व आहे की मी लेफ्टी आहे आणि मी सगळ्यांना हेच सांगते की तुम्ही लेफ्टी आहे याचा तुम्ही कधी कमीपणा मानून घेऊ नये. डाव्या हाताने काम करणं म्हणजे कमतरता नव्हे तर एक वेगळंपण आणि याच वेगळेपणाचा आत्मविश्वासाने स्वीकार करण्याचा संदेश सांगलीतून देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या व्यक्तींच्या दिनानिमित्त श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात डावखुऱ्या व्यक्तींचे अनुभवकथन हा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी डावखुऱ्या विद्यार्थ्यांनी आणि व्यक्तींनी आपल्या अडचणी, अनुभव आणि त्यावर केलेली मात याबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या प्रतिनिधींनी सहभागी डावखुऱ्या व्यक्तींशी बातचीत करून त्यांच्या अनुभवांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नमस्कार, मी मनीषा पाटील. तरुण भारत ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सांगलीमधील मथुबाई गरवारे कॉलेजमध्ये आहोत आणि आज आंतरराष्ट्रीय लेफ्टी डे आहे. तर या संदर्भात आपण या कॉलेजमधील प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत प्राचार्य अनिल सुक्ते सर. तर सर जरा सांगा ह्या दिनाबद्दल. आज आंतरराष्ट्रीय डावखुऱ्यांचा दिवस आमच्या महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला. लेफ्टिस्ट डे याला असं म्हटलं जातं. डावखुऱ्यांची काय वैशिष्ट्य आहेत ही आम्ही या दिनानिमित्त शोधण्याचा प्रयत्न केला. आमच्या महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील विद्यार्थिनींना आम्ही सकाळी एकत्र बोलवलो. त्यांचं हस्ताक्षर कसं आहे, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि हे जाणून घेत असताना मला जे जाणवलं की लेफ्टिस्ट लोक हे अतिशय हुशार असतात आणि त्यांच्या डाव्या हातामध्ये उजव्या हातापेक्षा जास्त ताकद असते. याच दिवशी मला आठवलं अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर हे सगळे लेफ्टिस्ट आहेत की ज्यांनी आपल्या या लेफ्टिस्ट पणामुळं आपलं कर्तृत्व गाजवलं. मला आठवतं की क्रिकेटमध्ये पहिला जो वर्ल्ड कप झाला 1972ला आणि नंतर 75ला, यावेळी क्लाव्हिन लाईड हा वेस्ट इंडिजचा कॅप्टन होता आणि तो लेफ्टिस्ट होता. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप जिंकला, त्यावेळी देखील त्यांचा कॅप्टन लेफ्टिस्ट होता. म्हणजे लेफ्टिस्ट लोकांनी आजपर्यंत आपल्या गुणांचा, आपल्या कर्तृत्वाचा ठसा चांगला उमटवलेला आहे. त्यांच्या त्या लेफ्ट हँडमध्ये ताकद असते. इव्हन मला डेव्हिड ग्रॉवर या क्रिकेटपटूची देखील आठवण होते की तो अतिशय स्टायलिश क्रिकेटपटू म्हणून आज जास्त प्रसिद्ध आहे. आणि असं मी क्रिकेटचा थोडासा वेडा असल्यामुळं मला जाणवलं की ज्या संघामध्ये लेफ्टिस्ट जास्त आहेत तो संघ हा ताकदवार असतो आणि ते जास्त सामने जिंकतात. तर या खरोखरच आजच्या या दिनानिमित्त लेफ्टिस्ट लोकांना जरा प्रकाशात आणण्याची संधी आम्हाला मिळाली. थँक्यू. नमस्ते, मेरा नाम डॉक्टर भावना मारू है. बचपन से ही क्योंकि मैं लेफ्टी हूँ, अक्सर लोग जब भी क्योंकि मुझे मिलते हैं, कभी अगर वो मुझे देखते हैं और कि मैं लेफ़्ट हैंड से लिख रही हूँ, हमेशा उनका प्रश्न चिन्ह रहता है कि आप लेफ्टी हो, सब कुछ लेफ्ट से करते हो क्या. तो उनका ये मतलब आश्चर्य और वातावरण देखकर मुझे ऐसा लगता है कि हाँ इसमें क्या अलग है. मुझे तो कभी क्या कि दैनंदिन काम में मुझे कभी कोई फ़र्क लगता नहीं है. मैं जैसे क्या कि हर कोई जो राइट हैंड जो है वो जैसा काम करता है वैसे ही क्या कि मैं काम करती हूँ. उल्टा कुछ लोग मुझे ये भी बोलते हैं कि लेफ्टी लोग हमने सुना है बहुत क्रिएटिव होते हैं. हाँ होते होंगे और मैं भी हूँ. मैं ऐसे ही उल्टा मैं इसको पॉजिटिवली वे में लूँगी कि हाँ क्या कि मुझे गर्व होता है कि मैं लेफ्टी हूँ और लेफ्टी लोग क्रिएटिव होते हैं. थँक यू. तुझं नाव सांग आणि कशा पद्धतीने तू दैनंदिन कामं करतेस. माझं नाव मुग्धा मेहेंदळे. मी मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात 12वीमध्ये शिकते आहे. आज आमच्या कॉलेजमध्ये इंटरनॅशनल लेफ्टी डे साजरा केला आहे आणि त्यासाठी आमच्याकडून आमचे काही अनुभव किंवा आमच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी जाणून घेतल्या आणि त्यासाठी आमचे प्राचार्य अनिल सुक्ते सर आणि आमच्या क्षीरसागर मॅडमनी आमची मदत केली. नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला क्षीरसागर. या गरवारे महाविद्यालयामध्ये मी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची समन्वयक म्हणून काम करते. यावर्षी पहिल्यांदाच आम्ही माननीय प्राचार्य डॉक्टर सुक्ते सर आणि उपप्राचार्य डॉक्टर काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे प्रशिक्षक मित्र मानसिंग कुमटेकर यांच्या सहकार्यातून हा आंतरराष्ट्रीय डावखुऱ्यांचा दिवस साजरा केला. की डावखुऱ्या असणाऱ्या मुलींच्यामध्ये काही न्यूनगंड असता कामा नये किंवा
त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची कल्पनाशक्ती असते, सर्जनशीलता असते आणि हे इतरांना कळावं की आपण हे काही कमी नाही आणि आपणही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि त्यांनी त्यांचे अनुभव कथन करावेत, इतरांना सांगावेत आणि त्यांच्यामध्ये प्रगती व्हावी या दृष्टीने आम्ही हा दिवस अनुभव कथन या माध्यमातून IQAC विभागामार्फत आज साजरा केला आणि त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. तुमचा दिनक्रम कसा असतो ते सांगा, नाव सांगा. माझे नाव स्नेहा दिलीप देवमाने. मी 11वी आर्ट्समध्ये शिकते. आमचा दिनक्रम आमच्या कॉलेजमध्ये आज डावकरी दिन साजरा केला. त्याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभारी आहेत, कारण की आम्हाला एवढं त्यांनी महत्त्व दिलं आणि आमचा दिवस खूप छान जातो. आम्हाला असं काही फीलच होत नाही की आम्ही लेफ्टी आहे. जसं नॉर्मली सगळे लोक असं तसंच आम्ही आहे आणि मला असं अभिमान आहे की मी लेफ्टी आहे. थँक्यू. नाव काय तुझं? माझे नाव मधुरा ज्योतिराम चव्हाण. मी इयत्ता 11वी A डिव्हिजनची विद्यार्थिनी आहे. मी आज लेफ्टी असण्याचं मला काहीही दुःख वाटत नाही, कारण आज समाजात लेफ्टी लोकांना खूप अशुभ आणि कमी दर्जाची मानली जाते. पण आमचे प्राचार्य व आमच्या शिक्षिका एवढा आम्हाला सपोर्ट करतात किंवा आत्मविश्वास देतात की तुम्ही लेफ्टी असण्याचं कमी समजून घेऊ नका. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते व त्यांनी आम्हाला काल मार्गदर्शन चांगलं केल्याबद्दल त्यांचेही आभार मानते. आज गरवारे महाविद्यालयामध्ये आलो होतो आणि तुम्ही आता पाहिलंच की मुलींनी कशा प्रकारे आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर त्या सर्व मुलींना आणि इथल्या शिक्षकांना त्या मुली लेफ्टी असल्याचा गर्व आहे आणि त्या अभिमानाने सांगतात की आम्ही लेफ्टी आहोत आणि भविष्यातही मोठ्या प्रमाणात म्हणजे चांगल्या पद्धतीने कर्तृत्व गाजवून दाखवू अशी देखील त्या मुलींची म्हणणी आहे.